Okay, let us start the practice set 2.1. Actually फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण सुरुवातीला जेव्हा पायथागोरस ट्रिपलेट ही कन्सेप्ट शिकलो होतो तेव्हा त्याच्याशीच तो रिलेटेड क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो आपण तेव्हा सॉल्व केलेला आहे. जर नाही आला तर पुन्हा तुम्ही तो व्हिडिओ बघून पाहू शकता. ओके, आता आपण डायरेक्टली क्वेश्चन नंबर 2 कडे चाललो आहे. क्वेश्चन 2 ची डायग्राम इथे तुमच्या समोर आहे. सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवायचं आहे. इन फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल MNP हा काय आहे 90 डिग्री दिलेला आहे फिगरमध्ये. म्हणजेच काय आपण परपेंडिक्युलरचं साईन तिथं काढू शकतोय. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर MP. सी NQ परपेंडिक्युलर टू MP अँड MQ इज इक्वल टू 9. MQ ची व्हॅल्यू दिलेली आहे 9. QP is equal to 4 and we have to calculate find out the NQ value of NQ आपल्याला काढायची. NQ कुठे आहे इकडे. म्हणजे आपल्याला बघा ह्या NQ MQ आणि QP या तिघांच्या रिलेशन मधला एखादा फॉर्म्युला बघायचा. आणि तो फॉर्म्युला आपण कशामध्ये बघितलाय तर जॉमेट्रिक मीन, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन मध्ये आपण ही कन्सेप्ट बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय आहे NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP हे आपल्याला जॉमेट्रिक मीनच्या थेरमवरनं स्टेटमेंट येतं आहे. मग आपण आता डायरेक्टली लिहिणार आहोत. ह्याच्या सोल्युशनमध्ये आपण डायरेक्टली जातोय. बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वी हॅव काय आहे आपल्याकडे NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP और वी कॅन राईट ॲज अ. तर आपल्याला नुसती NQ चीच व्हॅल्यू हवी आहे म्हणून इथे आपण दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ NQ स्क्वेअर इज NQ. स्क्वेअर रूट ऑफ MQ इंटू QP इज काय येणार आहे स्क्वेअर रूटच्या साईनच्या आतमध्ये आपल्याला लिहायचं आहे NQ मल्टिप्लाय बाय QP. त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण पुटअप करूया. काय आहे MQ ची व्हॅल्यू आहे 9, QP ची आहे 4. 9 4 जा 36. ओके, NQ ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला √36. √36 इज अ स्क्वेअर नंबर त्याच्यामुळे आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट घेता येतोय. मग काय येईल 36 स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर 6 6 जा 36. 6चा स्क्वेअर काय आहे 36 आहे. मग NQ ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे 6 ही मिळणार आहे. इथे काय आपल्याला सेंटीमीटर मीटर काही आपल्याला युनिट दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे NQ इज इक्वल टू 6 एवढंच आपल्याला लास्ट आन्सर असणार आहे. लेट अस सी द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आपण बघूया. सेकंड आहे थर्ड क्वेश्चन. सेकंड झालं आपला. थर्ड क्वेश्चन मध्ये बघूया. बघा डायग्राम आपली आहे अशी PQR. ओके, आणि इथे आहे मध्ये M जो परपेंडिक्युलर आहे. इथे सुद्धा QPR हा 90 डिग्रीचा दिसतोय. ॲज पर डायग्राम आपण इथे काढून घेतोय. ते 10 व्हॅल्यू आहे, ते 8 आहे. ओके, जे डायग्राममध्ये आपण दिलेलं आहे ते आपण सगळं इथे लिहून घेतलं. आता लेट अस लुक द व्हॉट इज द एक्झाम्पल, व्हॉट इज द क्वेश्चन. इन फिगर अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. लेट अस सी QPR is equal to 90 degree. Segment PM perpendicular to segment QR. Therefore, it comes as a perpendicular sign over there. And the Q dash, M dash, and these 3 points are collinear points. एकाच लाईनवर असणार आहेत. PM is equal to 10, QM is equal to 8, and we have to find out the value of QR. कोणती करायची आपल्याला QR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला आता बघा सेम मगासारखं फक्त डायग्राम अशी आपल्याला आडवी दिलेली आहे. मगासारखंच आपण काय आहे मगासारखं म्हणजे कोणती जॉमेट्रिक मीन्सच आपण ह्याच्यामध्ये सुद्धा उपयोग करू शकतोय. काय आहे तिथे सुद्धा आपल्याला परपेंडिक्युलर दिलेलं आहे हायपोटेन्युसवर म्हणजेच QRच्या ह्याच्यात मग काय होत आहे PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. म्हणजे आधी आपल्याला MR ची व्हॅल्यू मिळेल आणि मग नंतर आपल्याला MR प्लस QM केलं की आपल्याला QR ची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, हे अतिशय सोपं आहे ॲक्च्युली. हे पण मी दाखवते सोडवून. काही मग पुढचे मी तुम्हाला हिंट देणार आहे, तुम्ही प्रॅक्टिस म्हणून ते सॉल्व करायचे आहेत. ओके, आपण बघूया पुन्हा इथे तेच सेम येईल. बाय द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वी हॅव व्हॉट PM स्क्वेअर. जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असतो तो आधी घ्यायचा PM स्क्वेअर आणि तो PM स्क्वेअर ज्या हायपोटेन्युसला डिवाइड करतोय कोणत्या
क्यू आरला डिवाइड करतो क्यू एम आणि एम आरमध्ये, त्या दोघांची काय येणार आहे मल्टिप्लिकेशन इथे येणार. ओके, क्यू एम इंटू एम आर. आता हे आपण असंच ठेवूयात स्क्वेअर रूट साईनच्या ऐवजी, आणि ते एम आर मधलीच व्हॅल्यू काढायची. मग पुन्हा ते स्क्वेअर रूटच्या बाहेर काढण्याच्या ऐवजी आपण ॲज इट इज ठेवूया. पी एम काय आहे आपला व्हॅल्यू दिलेली आहे 10, ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या पुटअप करून घ्यायच्या आहेत. क्यू आरची व्हॅल्यू दिली आहे 8 आणि वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एम आर. 10चा स्क्वेअर काय आणार आहे 100 इज इक्वल टू 8 इंटू एम आर. एम आर एका बाजूला ठेवायचं, जी व्हॅल्यू काढायची एम आरच्या सोबत मल्टिप्लिकेशन साईन सोबत कोण आहे 8 आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे तो इकडच्या बाजूला गेल्यावर काय होणार आहे 100च्या डिव्हिजनला जाणार आहे. मग 100ला डिव्हाइड केलं 8ने काय येईल सांगा बरं. आपण आधी पाहिजे तर 2चा हे दिला 2 4 8 254. ओके 25. मग आपल्याला मिळतं आहे 25/2. इथे आपल्याला नक्कीच पॉईंटमध्ये मिळतं आहे. काय मिळतं आहे बघा 2 1 जा 2 2 2 2 जा 4 आणि काय येणार आहे 2 5 जा 10. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळाली आहे एम आरची व्हॅल्यू 12.5. ओके 12.5. पण आपल्याला एम आर विचारले का नाही, आपल्याला क्यू आर विचारले. इथे आपला अजून एक स्टेप आपली बाकी आहे, विच दॅट स्टेप काय आहे आपली क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. हे न विसरता आपल्याला करायचं आहे, नाही तर इथेच काही वेळेस थांबायला होतो. मग काय आहे एम आर आता क्यू एमची आहे आपल्याला गिव्हन व्हॅल्यू 8 आणि आपल्याला आत्ता आलेली आहे 12.5. 8 प्लस 12.5. व्यवस्थित पॉईंट्स जे आहे व्यवस्थित आधी मांडून घ्या, पाहिजे तर कन्फ्युजन असेल तर एकाखाली एकाकडे मांडून घ्यायचे आणि मग ॲडिशन करायचे. आधी हे 0.5 इथेच आहे ना 12 प्लस 8 20.5. ओके, क्यू आरची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे 20.5. ओके, अशा प्रकारे आपल्याला करायचे आहेत. आपण आता पुढचं बघूया. ओके, नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 4 इथे लिहून घेतलेला आहे. 4ची फिगर आहे बघा, सगळ्यांचं लक्ष आहे. फाइंड आर पी आणि काय आहे पी एस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द ट्रायंगल पी एस आर. आता पी एस आरमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. पी एस आरमध्ये एस हा 90 डिग्री आहे, म्हणजे आपल्या इथे पायथागोरस थेरम आपल्याला अप्लाय करता येऊ शकतो आहे. हा 30 डिग्री दिला आहे, म्हणजे हा किती असणार आहे ऑब्वियसली तो 60 डिग्री असणार. हा किती असणार आहे 60 डिग्री. ओके, म्हणजे हा 30 60 90 असा ट्रायंगल आहे आणि आपल्याला फक्त एकाच साईडची व्हॅल्यू दिलेली आहे. जर दोन साईडची कुठल्या तरी दिली असते तर आपल्याला डायरेक्टली हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग 2 साईड्स ह्या आपण थेरम अप्लाय करू शकतो. पण आपल्याला एकाच दिली आहे आणि 30 डिग्री हा एक हिंट दिलेली आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर्टी जी आहे 30 60 90ची प्रॉपर्टी ती आपण इथे ती थेरमची प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. काय प्रॉपर्टी आहे बघा, ट्रिपलेट नंतर आपण प्रॉपर्टीज 2 शिकलेलो आहोत. 30 60 90ची प्रॉपर्टी आणि 45 45 90ची डिग्री. ओके, मग हे पहिलं जे आहे 30 60 90च्या प्रॉपर्टी यूज करून आपल्याला काय आहे करायचं आहे. आधी आपण सुरुवातीला हा 60 आहे दाखवणार आहोत, कारण सम ऑफ द अँगल्स ऑफ मेजर्स ऑफ 3 अँगल्स आपण ते लिहू शकतो इथे. आणि मग आपण काय आहे डायरेक्टली आपण मग पहिले सुरुवातीला काय लिहिणार आहोत अँगल आर इज इक्वल टू काय म्हणणार आहोत आपण 180 मायनस 90 किंवा अँगल एस प्लस अँगल पी. ओके, म्हणजेच काय 180 मायनस अँगल एस आहे 90 प्लस 30, म्हणजेच काय मिळते आपल्याला 120, दॅट इज अ 60 डिग्री अँगल आर. इथे आपण रिझन काय लिहिणार आहोत सम ऑफ द मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. सम ऑफ द मेजर्स ऑफ द 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे आपल्याला रिझन व्यवस्थित लिहायचं आहे. झालेलं आहे आपल्याला गेल्या वेळेस पण भरपूर वेळेस आपण यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही लिहू शकता. ओके, इथे हे एवढं झालं की मग आपल्याला अकॉर्डिंग टू काय म्हणायचं आहे अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 अँगल ट्रायंगल
अँगल ट्रायंगल त्याच्यावरून आपल्याला काय येणार आहे की ह्या तिघांची प्रॉपर्टी आपल्याला अँगल अपोजिट टू 30 डिग्री, अँगल अपोजिट टू 30 डिग्री काय आपण 30 डिग्रीचं अपोजिट साईड काय साईड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू द हाफ ऑफ द हायपोटेन्यूज, बरोबर आहे. मग साईड अपोजिट टू 30 डिग्रीचं नाव काय आहे, SR इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज कोण आहे आपला, जी 90च्या समोरची असते, म्हणजे इथे कोण आहे PR. ओके, मग आता SR ची व्हॅल्यू आपल्याला दिली 6 1/PR. मग PR कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करायचं आहे, PR कॅल्क्युलेट करताना PR एका बाजूला ठेवूयात, 1 त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 1 आहे तो काय नाही, पण खाली जो डिव्हिजनमध्ये आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये घालूया, म्हणजेच काय येणार आहे PR इज इक्वल टू 12. ओके, म्हणजे आपल्याला हा काय मिळालेला आहे, हायपोटेन्यूज मिळाला. ओके, PR हायपोटेन्यूज मिळाला. PR ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपल्याला काढायची आहे PR किती मिळाली 12. आता आपल्याला PS काढायची. PS आहे, PS ही काय आहे साईड, इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, आयदर तुम्ही पायथागोरस थेरम यूज केलं PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर असंही यूज करू शकता, किंवा आता साईड अपोजिट टू 60 डिग्री काय येणार आहे, साईड अपोजिट टू 60 डिग्री नाव काय आहे SP किंवा PS इज इक्वल टू √3/2 ऑफ PR. ओके, √3/2 ऑफ PR म्हणजेच काय येणार आहे, PS ची व्हॅल्यू PR ची व्हॅल्यू इथं पुटअप करूयात 12, 2 ने हे करा डिवाइड करा 6, दॅट इज वी गेट द 6√3. ही काय येणार आहे आपली PS येणार आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे. तुम्ही इथं दोन्ही अप्लाय करू शकता. हे मी चौथ्याचं दाखवलं आहे, 5व्याचं आपण मुद्दा मी डायग्राम काढून घेतले, वेळ हे नको व्हायला. ओके, लक्षात आलेलं आहे. हा कंप्लीट का आहे, हा चौथ्याचा भाग आहे. ओके, 5वा आता आपण बघणार आहोत. सगळ्यांनी पॉज करून पाहिजे तर लिहून घ्या आणि मग त्या प्रकारे आपण आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, ही डायग्राम दिली आहे आणि ॲक्टिव्हिटी बेस आहे तो क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. फॉर फाइंडिंग द AB अँड BC, AB आणि BCच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि काय दिलं आहे, विथ द हेल्प ऑफ द गिव्हन इन्फॉर्मेशन इन द फिगर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आणि AB आणि आपल्याला ही दिलेली आहे √8. इथं जसं आपण मगाच्या ह्याच्यात 30 60 90ची प्रॉपर्टी यूज केली, इथे पण एकच दिलं आहे, म्हणजे इथे आपल्याला काय करायला लागेल, ह्या आता आपल्याला आधी हे अँगल्स ओळखायचे, पण आता इथे आपल्याला फक्त दिलं आहे का कोणते आहेत ते अँगल्स, नाही, त्याचं मेजरमेंट दिलेलं नाही आहेत, पण आपल्याला एक हिंट दिली आहे की ह्या 2 साईड्स कॉन्ग्रुएंट आहे. मग काय म्हणू शकतो आपण, हे 2 अँगल काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील. मग कॉन्ग्रुएंट होतील म्हणजे आपण सपोज ते धरूयात X डिग्रीचे धरूयात. मग X डिग्रीचे काय असतील, काय मिळतील आपल्याला, ते आपण आता पाहणार आहोत. बघूयात आपण एक एक काय आहे. पहिलं आधी 5व्यामध्ये आपण पाहतोय इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री गिव्हन येईल. ओके, सेगमेंट AB, आता त्यांनी दिलेली ॲक्टिव्हिटी त्याप्रमाणे आपण जाऊयात. AB इज इक्वल टू BC. आता त्याच्यातच आपल्याला फिलअप करायचं, वेगळं लिहायची गरज नाही आहे. AB इज इक्वल टू BC हे काय आहे गिव्हन. मग काय आहे, अँगल BAC ही 90 डिग्री आहे, आपण त्यांनी ABC आपण BAC चालेल, हे लिहा इथे BAC. त्यांच्या स्टेपप्रमाणे जाऊया, थोडंसं तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको म्हणून. बघा BAC आपल्याला बघा BAC 99 आहे, BAC काय येणार आहे तर 45 येणार आहे. काय येणार आहे तो 45 डिग्री येणार आहे. ओके, 45 BAC काय येईल 45 डायरेक्टली आपण इथे लिहायचं आहे. समजा इथे आता हे ॲक्टिव्हिटी बेस नाही आलं तर आपल्याला आधी दोन्ही X का बरं आहे ते कॉन्ग्रुएंट साईड्स आहे. मग काय म्हणू शकतो आपण, अँगल्स अपोजिट टू द कॉन्ग्रुएंट साईड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय आहे X प्लस आपण 90 केलं तर ह्या तिघांची काय आहे ते 180, म्हणजेच 2X + 90 180. ओके, म्हणजेच काय आहे 90 इज इक्वल टू 2X, Xची व्हॅल्यू काढायची आहे 180, 90 तिकडे गेला, काय राहिलेलं आहे
90 राहिलं. 180मधून 90 गेले 90, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार 90/2, दॅट इज एक्स कम्स ॲज अ 45 डिग्री. ओके, मग अशावरून आपण काढू शकतोय जर आपल्याला इथे ॲक्टिव्हिटीमध्ये डायरेक्टली आपण 45 डिग्री घेतलेली आहे. ओके, मग आपल्याला काढायचं आहे त्यांच्याप्रमाणे. मग आता साईड अपोजिट टू प्रॉपर्टी बाय द प्रॉपर्टी ऑफ काय 45 45 90 डिग्री. इथे हे रिझन असायला हवं ॲक्च्युली. मग काय आहे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 ऑफ काय आहे हायपोटेनियस. हायपोटेनियस कोण आहे AC. AC हा हायपोटेनियस 1/√2 ऑफ हायपोटेनियस. मग 1/√2 काय आहे आणि हायपोटेनियसची व्हॅल्यू दिलेली आहे √8. मग काय दिलेलं आहे √8 अपॉन √2. √8 आता दोघं पण रूट आहेत मग आपण दोन्ही एका ह्याच्यात आणू शकतोय. √8/2 मग डिवाइड करा 2 4 जा 8 म्हणजेच √4. √4 म्हणजेच काय आहे √4. 4 ही कम्प्लीट स्क्वेअर व्हॅल्यू आहे. 4 बाहेर आल्यावर काय होणार आहे 2. म्हणजे आपल्याला AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय मिळणार आहे 2 ही व्हॅल्यू मिळणार आहे. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी करायची होती. आता आपण पुढचं बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6मध्ये बघा फक्त आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे. काही डायग्राम दिले, डायग्राम आपल्याला स्वतःला त्याच्यातून फॉर्म करायचे आणि मग आपल्याला सोडवायचं आहे. लेट अस रीड द एक्झाम्पल. फाइंड द साइड अँड पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. स्क्वेअर दिलेला, स्क्वेअरचा डायगोनल आपल्याला डायगोनलची व्हॅल्यू दिली आहे 10 सेंटीमीटर आणि त्या स्क्वेअरचं साईडची व्हॅल्यू आणि पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता अतिशय सोपं आहे. डायग्राम आपण स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरची डायग्राम आपण काढून घेऊया. काय आहे स्क्वेअरची डायग्राम बघा इकडे लक्ष द्या. ही स्क्वेअर आपण काढून घेतोय. ऑल साइड्स आर इक्वल. आता तुम्ही अगदी व्यवस्थित पट्टी पेन्सिलचा वापर करूनच काढा. मी इथं हाती काढते, मे बी थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. ओके, स्क्वेअर आपण काढायचा आहे. ऑल साइड्स आर इक्वल हा आपल्याला प्रॉपर्टी ज्या स्क्वेअरच्या प्रॉपर्टी सगळ्या इकडे आपण लागू करणार आहोत. ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल म्हणजे ऑल अँगल्स आर इक्वल आणि ते किती आहे ऑफ सेम मेजर दॅट इज अ 90 डिग्री. ओके, आणि त्याचा डायगोनल आपल्याला एक काढायचा आहे. डायगोनल काढायचा आहे आणि त्याची डायगोनलची व्हॅल्यू दिलेली आहे 10. आता फक्त एवढंच दिलं, आपल्याला नाव गाव काही दिलेलं नाही त्या स्क्वेअरचं वगैरे डायगोनलचं. मग आपण टाकून घेऊया. आपण समजा म्हणून हा स्क्वेअर आहे ABCD आणि डायगोनल आहे आपली AC. ओके, मग आधी आपण लिहून घेऊया. सोल्युशनमध्ये काय येईल आपल्याला पहिले तर ट्रायंगल इन स्क्वेअर आहे. इन स्क्वेअर नाही म्हणता येणार. क्वाड्रिलॅटरल ABCD is a square. Okay, is a square given हा स्क्वेअर आहे दिलेला आहे. डायगोनल AC इज इक्वल टू 10. ओके, 10 सेंटीमीटर आहे. 10 सेंटीमीटर हे पण गिवन आहे. त्याला इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये आपण डायगोनल AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर लिहून घेतलं आहे. आता आपल्याला काय काय काढायचं आहे, साईड काढायचे, साईड्सच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि पेरीमीटरच्या व्हॅल्यू काढायच्या. कशाचे पेरीमीटर. आता पेरीमीटर म्हणजे काय तर सम ऑफ द साइड्स ऑफ ऑल दॅट जॉमेट्रिकल फिगर. कोणत्याही आता इथे जॉमेट्रिकल फिगर काय आहे स्क्वेअर आहे. स्क्वेअरला साईड्स किती आहेत 4 आहेत आणि म्हणजे चारही साईडची बेरीज म्हणजे आपलं पेरीमीटर. म्हणजे एक काढली की आपल्याला ऑटोमॅटिकली पेरीमीटर. कारण का बरं एक काढली तर कारण सगळ्या साईड्स काय असतात स्क्वेअरमध्ये इक्वल म्हणजे एका साईडची व्हॅल्यू काढली तरी आपल्याला बाजू होणार. फक्त आपल्याला इथे दिलेलं आहे डायगोनल. आता आपल्याला डायग्रामवरनं लक्षात येते की इथे ABC आणि ADC असे 2 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. कोणामुळे AC या डायगोनलमुळे. हे AC डायगोनलमुळे तयार झालेले हे 2 ट्रायंगल जे आहेत ते दोघं पण कसे आहेत 90 डिग्रीचे आहेत. मग कुठलाही एक घ्या त्याच्यातला. ह्या बाजूचा आपण आता समजा घेतला हा काय झाला 90 डिग्रीचा म्हणजे राईट अँगल ट्रायंगल झालेला आणि त्याची डायगोनल दिली म्हणजे ती काय खरं तर त्याची त्या ट्रायंगलमधली स्क्वेअरची ती डायगोनल आहे पण ABC राईट अँगल ट्रायंगलची ती काय आहे हायपोटेनियस आहे. काय आहे ती हायपोटेनियस होते.
म्हणजेच आता हा जो ट्रायंगल आहे 90 हा जो स्क्वेअर आहे तो सगळ्या अँगल्स कसे आहेत 90 90 90 आहेत. म्हणजे आणि हे स्क्वेअर असल्यामुळे काय झालं आहे त्याच्या साईड्स कॉन्ग्रुएंट येणार आहे. मग कॉन्ग्रुएंट साईड्सच्या अँगल्स पण कसे असणार आहे कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे किती असणार आहे 45 45. ओके. मग हे पण आपण इथे थोडक्यात लिहू शकतोय. साईड ए बी इज इक्वल टू AB is equal to BC is equal to AD is equal to DC. काय म्हणू तिथे आपण साइड्स ऑफ स्क्वेअर. साइड्स ऑफ स्क्वेअर. ओके. आता इक्वेशन नंबर 2 साइड्स ऑफ स्क्वेअर हे रिझन आपल्या इथे येईल. आता आपल्याला बघायचं आहे मग 45 45 म्हणजेच काय इन काय म्हणू शकतोय angle ABC is equal to 90 degree. Angle of square. Okay, angle of square. Therefore, in right angle triangle ABC, we have again angle BAC is equal to angle BCA is equal to 45 degree. ओके. वाय तर रिझनमध्ये काय येणार आहे वाय AB इज इक्वल टू BC. ओके. AB इज इक्वल टू BC हे आपण तिथं रिझन लिहू शकतो. ओके. मग तसंच इथे काय आहे अजून आपल्याला आता साईड अपोजिट टू 45 डिग्री इज द 1/√2 ऑफ हायपोटेन्यूज. म्हणजेच कोण आहे 45 दोन्ही पण 45च्या समोरची इथे BC पण आहे AB पण आहे. म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 ऑफ AC. ओके. 1/√2 ऑफ AC ची व्हॅल्यू आहे 10. दॅट इज द आपण काय म्हणू शकतोय 10/√2. 10/√2. त्याला आपण पाहिजे तर अजून सॉल्व करू शकतोय. सॉल्व आपल्याला ह्याच्यात अजून करता येऊ शकते. काय येईल बरं 10√2 म्हणजे आपण √2 खाली नको आहे. √2 हा फॅक्टर शक्यतो कुठल्या याच्यामध्ये आन्सरमध्ये खाली येतं का वरती असला तरी चालतो. अंशामध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये असला तरी चालतो. न्यूमरेटरमध्ये नको. म्हणजेच वरती यायला पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतो दोन्हीकडे √2ने काय करूया डिवाइड आणि मल्टिप्लाय. म्हणजे काहीतरी केलं आणि काही नाही केलं. पण खाली काय झालं आहे √2 आपण काय √2 × √2 काय होणार आहे आपल्याला मिळेल 10√2/2. ओके. मग पुन्हा 2ने डिवाइड होऊ शकतो. 2 5 10. दॅट इज वी गेट द आन्सर ॲज द 5√2. म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 5√2. पण AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू म्हणजे सगळं काय आहे साइड्स ऑफ स्क्वेअर्स इज इक्वल टू काय आहे 5√2. ओके. 5√2 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय पेरीमीटर काढायचं आहे. मग पेरीमीटर काय येणार आहे पेरीमीटर is equal to 4 into sides of square. Therefore, we get 4 into 5√2. 5 4s 20√2. हे आपल्याला काय आलेलं आहे पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर. हे अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. आपण तर क्वेश्चन नंबर पुढचा 7 पाहूया.